राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या संदर्भात महायुतीमध्ये हालचालींना वेग आला। यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 3 जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे। मात्र या नावावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नवा संघर्ष निर्माण झालाय। बघूया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष। विधान परिषदेच्या जागेवरून जुंपली। अजितदादांसमोर नवा पेच। राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी विधान परिषदेच्या 3 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत। यापैकी एका जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महिलेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे। यामध्ये रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेची संधी मिळू शकते अशी चर्चा आहे। मात्र चाकणकरांच्या विधान परिषदेच्या संधीच्या चर्चेवर त्यांच्याच पक्षातून जोरदार विरोध सुरू झाला आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाकणकरांना विरोध केला आहे। एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे माननीय अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे। एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचते। बातमीची शहानिशा केली तर पक्षानं कोणतंही पत्र अधिकृत दिलं नाही असं सांगितलंय। पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत, त्या सक्षमतेने दमदार कामाने मोठ्या आहेत। पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत, त्या सक्षम काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा, इतर महिलांना समान संधी द्यावी ही विनंती असेल अशी पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। रुपाली ठोंबरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष निर्माण झाला। यावर मला पक्षाने संधी दिली, प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देणार नसल्याची भूमिका रुपाली चाकणकरांनी घेतली आहे। माझ्या पक्षाकडे मागणी आहे, जर आपल्या पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद अशा प्रमाणे न्याय देण्याची आम्ही पहिल्यापासून विनंती केली आहे, तर एकाच व्यक्तीला तुम्ही किती पदं देणार? माझी अजितदादांकडे आम्ही मागणी आणि विनंती केलेली आहे। आम्ही प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांकडे मागणी केलेली आहे की एक व्यक्ती एक पदानुसार न्याय करावा आणि इतर महिलांना सुद्धा आपण समान संधी देणं। चाकणकर ताईंना विरोध असेल तर त्यांना उलटं विचारा की माझ्याकडेच आयोग असतं किंवा सुरेखाताईंकडे आयोग असतं आणि प्रदेश अध्यक्षपद असतं, त्यांनी विरोध केला असता का नसता केला? त्या करतातच ना। त्या संघटनेतलं पद देताना सुद्धा 10 वेळा विचार करून किंवा त्यांच्या सोयीनुसार काहीतरी विचार करून देत असतील ना, आम्ही बघतोय त्यांना। त्याच्यामुळे महिला आयोग हे संविधात्मक पद आहे, एकाच व्यक्तीला किती संविधात्मक पद तुम्ही देणार आहात? सगळ्या पक्षाचा विषय आहे। आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा, आदरणीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला वाटतं माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळी उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून दाखवून देतील। विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकरांच्या नावाची चर्चा असल्याचं वृत्त अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी फेटाळून लावलाय। राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय अद्याप झालेला नाही। राष्ट्रवादीकडे इच्छुकांनी याबाबतचे अर्ज आणि निवेदनं दिलेली आहेत। पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, त्यामुळे कोणीही याबाबतचे आपले मत अथवा प्रतिक्रिया देऊ नये अशी पोस्ट सुनील तटकरेंनी केली आहे। रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर या 2 महिला नेत्यांमध्ये विधान परिषदेवरून जुंपली आहे। अजित पवारांवर आधीच महायुतीमधून टीका केली जाते। हा वाद मिटत नाही, तोच अजित पवारांच्या पक्षातच विधान परिषदेच्या उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाला आहे। निलेश करमारे, झी 24 तास, पुणे।